काय कवितेचं नाव? कितवी कविता आहे? ओके. कवीला काय व्हावेसे वाटते बरं? हा, कवीला मंद झुळूक व्हावेसे वाटते. तसं मग तुम्हाला काय काय व्हावेसे वाटते ते तुम्ही सांगायचा. हा, गायत्री. मला सूर्य व्हावेसे वाटते. सूर्य. गुड. कृष्णा. मला मला नदी व्हावेसे वाटते. नदी. छान. मला चंद्र व्हावेसे वाटते. बर. मला गाईचे वासरू व्हावेसे वाटते. गाईचे वासरू. गुड गुड. मला फूल व्हावेसे वाटते. फूल. मला गाय व्हावेसे वाटते. गाय. गुड. मला पाऊस व्हावेसा वाटतो. पाऊस. मला झाड व्हावेसे वाटते. गुड. मला झरा व्हावेसे वाटतो. मला नदी व्हावेसे वाटते. गुड. आता कोणाला नदी, झरा, पाऊस, गाय, गाईचं वासरू, सूर्य व्हावेसे वाटते. मग याचं कारण सांगायचं. आता तुम्ही काय सांगायचं? सांग. तुला सूर्य व्हावेसे वाटते आहे ना? तू सांगितलं आता आधी. का बरं? मला सूर्य व्हावेसे वाटते कारण सूर्य हा एक तारा आहे. सूर्य जर नसला तर पृथ्वीवर समजा अंधार होईल, अंकार माचेल. सूर्याचा प्रकाश समुद्रात पडला की समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ आकाशात जाते आणि ढग तयार होतात. ढगातून पाऊस पृथ्वीवर पडतो. पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती यांना ते पाणी मिळाले की ते जिवंत राहतात. म्हणून मला सूर्य व्हावेसे वाटते. तुला काय व्हावेसे वाटते? मला गाय व्हावेसे वाटते कारण गाय एक पाळीव प्राणी आहे. गाय वासराला जन्म देते. या वासरापासून काही गायी तर काही बैल तयार होतात. मग बैल शेतासाठी खूप उपयोगी आहे. बैल शेतात आपली मदत करते. गायीच्या शेणापासून गौर्या करतात. गायीच्या शेणापासून इंधन तयार होते. गायीच्या शेणापासून खत तयार करतात आणि ते शेतात टाकतात. गायीचे गोमूत्र माणसे पितात. गायीचे गोमूत्र चांगले असते. गायीचे दूध आरोग्याला चांगले असते. गायीचे दूध लहान लेकरांना पाजतात. गायीचे दूध पौष्टिक असते. तुला काय व्हावेसे वाटते? मला झाड व्हावेसे वाटते कारण झाड हे एक उपयोगी वनस्पती आहे. झाडामुळे आपल्याला फळे, फुले, लाकूड, जलतण मिळते. झाडामुळे पाऊस पडतो. झाड आपल्याला ऑक्सिजन देते. झाडे असल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. म्हणून मला झाड व्हावेसे वाटते. बघा, झुळूक मी व्हावे या कवितेवर मुलांनी एकदम स्वच्छ, सुंदर, टापटीप अक्षरामध्ये स्वाध्याय लिहिलेल्या वह्या आपण या ठिकाणी बघत आहात. यमक असणारे शब्द, शब्दाचे अर्थ, वाक्प्रचार व त्याचा अर्थ, एका वाक्यात उत्तरे द्या, समानार्थी शब्द, अनेक वचन शब्द, जोड्या लावा, असं पद्धतशीर मुलांनी या ठिकाणी स्वाध्याय सोडवलेला आहे. शब्दाचे अर्थ सांगायचे. सानुली, सैर, कानुसा घेणे, अंगुली, अंगुली म्हणजे पसार होणे, पळून जाणे. अजून दुसरं कोणतं आहे? संगे. आता वाक्प्रचार व त्याचा अर्थ सांगायचा. भरारी घेणे. आता ज्याला येते त्यानंच वर हात करायचा. पसार होणे. हां, रुद्र. गुड. भरारी घेणे. कृष्णा.
कन्हैया काय उडून जाणे भरारी घेणे हां आर्यन झेप घेणे भरारी घेणे म्हणजे काय हां उधळून देणे हां कृष्णा हां विखरून टाकणे शब्दाचे समानार्थी शब्द सांगायचे हां फक्त ज्याला येते त्यानंच वर हात करायचा हां सामूहिक उत्तर द्यायचं नाही नदी हां अक्षरा सरिता बर अजून गायत्री गट सांग डॉक्टर गट सुगंध प्रगती सुवास राईट झरा झरा हां राजेंद्र हां झरा हां कृष्णा ओळ किंवा हां 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 गुड ठीक लक्ष देऊन आहे मग तरंग हां आर्यन तरंग शिवराज लाट तरंग म्हणजे